या शहरामध्ये अनेक करोडपती असतील, अब्जोपती असतील, परंतु मला गर्व आहे आज मोहनराव तर त्या लाईनीमध्ये तू आज गेला, तुझ्याबद्दल मला अभिमान आहे. लोकल दाखवू नको, माझा बंगला फ्लॅट आलाय लोकांच्या नजरेत. मी प्रथमतः सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाइट या कदारिया युनिव्हर्सच्या शोरूमचं उद्घाटन झालं असं जाहीर हा उपक्रम सुरू केला. माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा. सर्व ग्राहकांनी इथे येऊन पाहणी करणे आणि ग्रेनाइट घेऊन जाणे. माहिती पैसे किती मोठा झाला. अरे आपला माणूस मोठा झाला त्याचा आनंद माना ना. या शहरामध्ये अनेक करोडपती असतील, अब्जोपती असतील, परंतु मला गर्व आहे आज मोहनराव तर त्या लाईनीमध्ये तू आज गेला, तुझ्याबद्दल मला अभिमान आहे. हे मोठं मन असावं लागतं. हे मोठं मनाशिवाय काही होत नाही. माझा मराठी माणूस, माझा आमचा माणूस, या महाराष्ट्रातला माणूस मोठ्या घरात असला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, त्याच्याकडे 4 गाड्याही असल्या पाहिजे, त्याचा व्यवसायही मोठा असला पाहिजे, आणि त्याला सहकार्य करायला संचितीसारखे लोक आहेतच ना वैजापूरचे. तुम्ही लोकांनी लोन आम्हाला देत जा, आम्ही व्याज पण चांगलं देतो आणि पैसे बरोबर भरतो. दुसऱ्याला देऊ नका, नाही तर बँक डुबल तुमची. म्हणून आपल्या लोकांकडे ह्या लोकांचा दृष्टिकोन थोडासा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आम्ही व्यवसाय करताना चांगलं मनापासून करतो. कधी काळी 20/30चा प्लॉट करणारा हा मोहनराव, इतका मेहनत करणारा हा मोहनराव, कोरोनाच्या काळामध्ये त्याला कोरोना झाला तर त्याला वाटलं की आता कुछ दिन बचे अपने, परंतु मोहनराव जे नशिबात असतं हे कोणी हिसकून घेत नाही, हे लक्षात ठेव. माझ्याकडे बघ, जेव्हा होतं तेव्हाच मला मिळालं, त्याच्या पहिले काही मिळालं नाही. कोणतो? अरे अशा प्रॉपर्ट्या लोकल दाखवू नको, माझा बंगला फ्लॅट आलाय लोकांच्या नजरेत. तो म्हणतो हे बी मोहनरावच आहे. अरे गप्प बस ना. बरं, विरोध करणारे आपलेच असतात, दुसरे नसतात बरं का कोणी. करू शकत नाही. आज केलंय त्यांनी, त्याचा अभिमान बाळगा. मला वाटतं एक चांगलं दमदार पाऊल मोहनरावने टाकलंय. जेवढे मित्र आलेत ना, या मित्राने जरी 4 जादा लोकांना सांगितलं ना तर इथं गर्दी लागेल, गर्दी. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्या माणसाला मोठं करताना त्याला सहकार्य करा, त्याला प्रोत्साहन द्या. त्याच्या अनेक दुकान झाल्या पाहिजेत, अनेक व्यवसायामध्ये तो पुढे गेला पाहिजे, एवढी तुम्ही काळजी घ्या. मोहनराव आणि त्याच्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही जेव्हा केव्हा येऊ, आम्हाला फक्त रिझनेबल भाव लाव, एवढी तुझ्याकडून अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. आज श्री सद्गुरू टाईल्स अँड ग्रेनाइट व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट, माजी मंत्री अंबडचे माजी आमदार राजेश भैया टोपे, त्याचबरोबर या ठिकाणी वैजापूरचे आमदार रमेशजी बोरनारे साहेब, भुजंग साहेब, गणेश परदेशी, नंदकुमारजी गोडेले, माजी महापौर विकासजी जैन, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले श्री संजयजी केनेकर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाइट या कदारिया युनिव्हर्सच्या शोरूमचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. हे त्यामुळे
बहिणी आहे, सगळ्याला आशीर्वाद द्या. मेरा जो शौक है उससे मैं बहुत खुश हूँ. राजस्थान के राज्यपाल ये कोई छोटी मोटी हस्ती नहीं है और मेरे लिए वो यहाँ पर आए हैं और मेरा आनंद निर्मित किया, इसलिए मैं बहुत खुश गया. कौन कौन देश आहे सर आज? पालक मंत्री सुजय जी सिरसा साहब आए हैं, सारे साहब मिनिस्टर वो भी आए हैं, आमदार रमेश्वर गोनर सर वो भी आए हैं, संजय जी केनेकर आमदार वो भी आए हैं. और सबसे बड़ी बात तो सर राजेश भैया टोपे ये जालना से बस खास मेरे रिलेशन बहुत अच्छे थे उनसे. मेरी बातचीत हो गई तो मैं बोले बिल्कुल हमारे प्रोग्राम के लिए आ जाओ. ये बहुत बहुत अच्छी है. सर अपनी दुकान का एड्रेस बताइए और आपका नाम बताइए. आपका नाम बताइए. मैं मोहन विश्वनाथ आहे और वार्ड नंबर 120 दुबई परिसर फीडबैक अपनी दुकान का नाम बताइए. सद्गुरू टाइल्स एंड ग्रेनाइट. नाही घेतलं गेलो ग्रेनाइट हे आपल्या कजारियाचा एक उपक्रम या ठिकाणी आमच्या माझे मित्र मोहन प्यारेलाल उर्फ मोहन प्यारे आहेत यांनी सुरू केलं. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आहे सगळे आणि त्या सर्व मित्रांनी त्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम घेतला. यापूर्वी या छोट्या शोरूमचं उद्घाटन मीच केलं होतं, आता त्यांचे मोठं झालं आहे. नाही म्हणून माझे मित्र चोपडाजी हे सुद्धा त्या ठिकाणी हे ग्रुप आहे यांचा, मोहनजीचा एक ग्रुप आहे. मॅडमची विधाचे बंधू सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, त्यानंतर मनोज पण आहे आणि बाकीचे इतर पण आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा उपक्रम सुरू केला. माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा. सुरुवातीला जे काही छोटं होतं ते माझ्या हाताने उद्घाटन केलं होतं, आता परत या ठिकाणी हेच उद्घाटन मोठ्या स्वरूपात मराठवाडा लेवलवर झालं, तर मला अभिमान आहे. आणि म्हणून सर्व ग्राहकांनी इथे येऊन पाहणी करणे आणि ग्रेनाइट घेऊन जाणे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.